हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतील अशा पात्र व्यक्तींना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू झालेली आहे। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती की 17 सप्टेंबरलाच प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्यालाही सरकारने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने एक परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना केलेली आहे किंवा आदेश पण म्हणू शकतो आपण की उद्याचं जे ध्वजवंदन होणार आहे त्यानंतर पात्र ठरलेल्या सगळ्या उमेदवारांना प्रमाणपत्राचं वाटप करावं असं सुद्धा आदेश आलेला आहे। त्यामुळं या सगळ्या प्रमाणपत्राची अंमलबजावणीला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। दुसऱ्या बाजूनं या गॅजेटच्या संदर्भामध्ये काही गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि काही गैरसमज पसरवले जात आहेत। त्यामुळं गॅजेट आपण आत्ता समजून घेतलं पाहिजे, कारण उद्यापासून जर प्रमाणपत्र हातात घेणार असतील तर हे गॅजेट समजून घेण्यासाठीचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे हे आहेत। नमस्कार, मी संजय वरकड। आपण आत्ता जो परिचय करून दिलेला आहे त्यामध्ये आपण थेट चर्चेला सुरुवात करूयात। मी जसं म्हटलं तसं की गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि गैरसमज पसरवले पण जात आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण आता उद्या जे प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत त्यांच्याही मनामध्ये कुठली शंका असू नये की आपण घेतलेलं प्रमाणपत्र हे पात्र ठरेल का की अपात्र ठरेल, इथपासून या सगळ्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। त्यामुळे आपण फक्त या प्रमाणपत्र ज्या चौकटीत मिळणार आहे तर ती चौकट किती कायदेशीर आहे हे समजून घेण्यासाठी आधी ते गॅजेट काय आहे आणि गॅजेटच्या आधारे सरकारने घेतलेला निर्णय तो कशा पद्धतीने अंमलात येणार आहे आणि सरकारने जे दिलेलं आश्वासन आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी की ते वारंवार सांगतायत की आम्ही जी प्रमाणपत्र देऊ ते कोर्टातही टिकतील, तर कोर्टात टिकतील हे वाक्य जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात तर त्याला कशा अर्थानं महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया। तर आपण बाबा गाडे यांच्याशी चर्चा करूयात। सगळ्यात महत्त्वाचं मला आता मी थोडक्यात हे सगळं याची तोंड ओळख करून दिली आहे, पण आपलं जे लोकांचं जे कुतूहल आहे आणि ज्या शंका कुशंका आहे, संभ्रम जो आहे तो आपण दूर करावा, कारण प्रश्न तुम्हाला कळालेला आहे। याच्या कायदेशीर वैधतेबाबतच आक्षेप घेतला जातो आणि जी आरचे वेगवेगळे अर्थ, तर तुम्ही गॅजेट काय, जी आर काय आणि हे कायदेशीर कसं असणार आहे हे आम्हाला समजून सांगा। एक गोष्ट कशी आहे संजयजी की लोकांमध्ये म्हणजे दोन प्रकाराने या आंदोलनाकडे किंवा या जी आरकडे किंवा या अध्यादेशाकडे बघितलं जातं। एक म्हणजे पॉलिटिकल की राजकारण याच्यामध्ये जास्त आपल्याला आलेलं दिसतंय। नक्कीच की हे हैदराबाद गॅझेट लावल्यामुळं सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल का अशा पद्धतीच्या एक चर्चा आज महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते। मराठवाड्यापुरती होत नाही पण आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, मराठवाड्यात आहे। पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की लोकांना हे स्पष्टपणे समजायला हवं की कुठल्याही प्रवर्गाला किंवा कुठल्याही जातीला आरक्षण हे जी आर मधून किंवा एखाद्या गॅझेटियर मधून मिळत नाही। बरोबर। म्हणजे हा सगळ्यात पहिल्यांदा जो गैरसमज आहे तो आपण काढून टाकला पाहिजे की कुठलं तरी गॅझेटियर लागू झालं आणि त्याच्यामुळं आपल्याला सरसकट मराठा समाजाला आरक्षण आता मिळेल, सरसकट मिळणार नाही। परंतु लोकांना असं वाटतं की हैदराबाद गॅझेटियर लागू झालं म्हणजे आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल, असा त्याचा अर्थ अजिबात नाही। पण पॉलिटिकली राजकीय लोक मात्र या संदर्भात चर्चा करत असताना की आता लागू झालं सगळ्या मराठा समाजाला आणि आता ओबीसींचं खूप मोठं नुकसान होणार आहे, अशा पद्धतीची एक चर्चा आज आपल्याला दिसते। परंतु आपण एक तटस्थपणे जर त्याच्यावर त्या जी आरच्या अनुषंगाने जर विचार करा, मी आधी तुम्हाला हे सांगितलं की जी आर मधून काय आरक्षण लागू केलं जात नाही किंवा कुठल्या गॅझेटियर मधून, पण त्याच्यासाठी एक विशेष तरतूद आहे राज्यघटनेत। बरोबर की आयोग नेमावा लागतो आणि ओबीसी साठी तर स्वतंत्र आयोग, मग त्या आयोगाने त्या जाती ठरवायच्या आणि मग ते त्या जातीला आरक्षण मिळेल की न मिळेल याच्या संदर्भामध्ये तो आयोग शिफारस करतो, तेव्हा ती जात त्या आरक्षणामध्ये जाते। पण इथं विषय कसा आहे की लोकांमध्ये संभ्रम काय की गॅझेटियर लागू झालं म्हणजे मराठा समाज आरक्षणात आला पूर्ण। हैदराबाद गॅझेट किंवा आता उद्या सातारा गॅझेटचंही जे शासनाने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते लवकरच लागू करू अभ्यासांती, या गॅझेटियरचा उपयोग फक्त इतकाच आहे की ज्या नोंदी म्हणजे हैदराबादच्या निजाम सरकारने मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिलं म्हणून महाराष्ट्र सरकारने दिलं असा त्याचा अर्थ नाही। तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये तुम्ही जर जी आर काळजीपूर्वक वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसेल की मराठा कुणबी
किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी अशी नोंद जर असेल तर त्याचा फायदा मराठा समाजाला ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होईल, अदरवाईज होणार नाही. आणि ते इतकं सोपं पण नाहीये. म्हणजे तुम्ही जर GR वाचला, त्याला जे संदर्भ दिलेले आहेत त्यांनी 8-9, तर त्या संदर्भामध्ये केवळ प्रमाणपत्र मिळालं म्हणूनही आरक्षण मिळत नाही संजयराव. त्याची सगळ्यात महत्वाची जी मला काय होतं की मला हा प्रश्न मुद्दा थोडंसं तुम्ही विस्तारानं आपण सांगतच आहात. काय होतं की आता आरक्षण तर सरसकट लागू झालं नाही, हा मुद्दा एक स्पष्ट झाला आहे की त्याच्यासाठी गॅजेट आणि GR या दोन्ही पण गोष्टी आरक्षणासाठी आत्ता उपयोगाच्या नाहीत, फक्त त्याचा आधार घेतला जात आहे. हा आपण आता पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जो मांडत आहात की आता कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच आरक्षण मिळायला पाहिजे असं अपेक्षा आहे, आणि कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच आरक्षण असं वाटतंय लोकांना. तर त्याच्यामध्ये काय काय अडथळे येऊ शकतात याचं जरा. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, आता ही तर बेसिक चर्चा आहे, तुम्ही सगळ्यांनी पण ऐकली असेल की 3 प्रकारचे आरक्षण असतात. एक शैक्षणिक असतं, दुसरं नोकरीमधलं असतं, तिसरं राजकीय असतं. बरोबर. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला शैक्षणिक आरक्षणामध्ये म्हणजे जे शाळा महाविद्यालयाचे प्रवेश आहेत त्याच्या अनुषंगाने याचा काही प्रॉब्लेम नाही. जिथं पडताळणी होण्याच्या आधीच्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या प्रकारच्या सवलती आपल्याला या प्रमाणपत्रामुळे मिळू शकतील. पण पडताळणीच्या नंतर ज्या सवलती मिळतात त्या मात्र पडताळणी नंतरच मिळतील, हे सुद्धा याच्यामध्ये. त्यामध्ये नोकरी पण आली आणि राजकीय आरक्षण पण आलं. राजकीय आरक्षणाचाही मुद्दा आला आणि नोकरीचा पण मुद्दा. दोन्ही पण पडताळणी करणं अतिशय आवश्यक असतं. आणि पडताळणी याच्यात आणखी एक कन्फ्युजनचा मुद्दा काय आहे संजयराव, की जेव्हा आपण त्या ठिकाणी शासनाने त्रिस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे जो आणखी एक आक्षेप घेतला जातोय की ॲफिडेव्हिट दिलं म्हणजे लगेच प्रमाणपत्र मिळेल, असं पण याच्यामध्ये काही स्पष्ट नाही. ते ॲफिडेव्हिट कोणी द्यायचंय, तर जो भूमिहीन आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, जो शेतमजूर आहे आणि जो बटाईने शेती करतो. पण याच्यामध्ये सुद्धा त्याने ॲफिडेव्हिट दिल्यानंतर ही जी त्रिस्तरीय समिती आहे ग्राम पातळीवरची, ह्यांनी त्याची चौकशी करायची आहे की ऑक्टोबर 1967 किंवा काय ते वर्ष आहे, तर त्याच्या पूर्वी तो इथला रहिवासी होता का, किंवा त्याच्या पूर्वीच्या काय नोंदी उपलब्ध आहेत, ही अट त्याच्यामध्ये आहे. बरोबर. आणि त्या चौकशी जर निष्पन्न झाली, त्यांच्या वंशातले आणखी कोणी होते का, आणखी कोणी असतील, समजा पूर्वज असतील किंवा जर नातेवाईक असतील. समजा आता तुम्ही संजय वरकड आहात, तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही, परंतु तुमचे भाऊ जे आहेत त्यांच्याकडे आहे, तुमचे काका जे आहेत त्यांच्याकडे आहे, पण तुमच्याकडे नाही, तर तुम्ही त्याच्या आधाराने ते मागू शकता. परंतु तुमच्या पूर्वजांची नोंद सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही त्रिस्तरीय समिती आहे. त्याच्यामुळे हे जे गैरसमज पसरवले जातात ना, की लगेच ॲफिडेव्हिट दिलं की त्याला लगेच प्रमाणपत्र मिळेल, तर असं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं म्हणता येत नाही. नक्कीच आपण खूप चांगली माहिती दिली न्यूज यात्रामध्ये. कारण असं आहे की हा खूप व्यापक विषय, आपण असं वाटतं टप्प्याटप्प्याने हा विषय समजून सांगायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस काय होतं, आपण खूप मोठी चर्चा करत बसलो तर खूप गोंधळ ते लाभार्थींना पण होतो, आणि ज्यांना मिळत नाही त्यांनाही असं वाटतं की एका समाजाला असं मिळतं तर आपल्या समाजाला का मिळू नये. तर याच्यातून गैरसमज वाढत चालले आणि सामाजिक तणाव पण निर्माण होतो आहे, राजकीय संघर्ष पण वाढतोय. अत्यंत सोप्या शब्दामध्ये बाबा गाडे यांनी आपल्याला जे सांगितलं त्याचं आपण पुन्हा एकदा कन्क्लुजन करूयात, समजून घेऊयात काय सांगितलं. एक, गॅजेट किंवा GRच्या आधारे आरक्षण देता येत नाही. त्यामुळं आता सरकारने जो काढलेला निर्णय आहे ते मराठा समाजासाठी नोंदीसाठी ते काही आरक्षण नाही, तर तो नोंदी शोधण्यासाठीचा एक प्रमुख आधार आहे. आता या नोंदी सापडल्यानंतर जर प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच्यासाठी तो फार मोठा आधार आहे हा GR, हे पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की सरसकट दिलेलं नाही आणि जे फक्त पात्र आहे अशाच व्यक्तींना हे प्रमाणपत्र आम्ही देत आहोत. जरी GR मधून पात्र शब्द काढले, जरी GR मधून पात्र काढलेला आहे, GR मधून पात्र शब्द वगळलेला आहे, पण जे खरोखर पात्र आहे अशाच व्यक्तींना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि अर्थातच कुठल्याही जात प्रमाणपत्राची पडताळणी करणं हे आवश्यकच असतं. त्यामुळे या निर्णयामध्ये जे बसतात आणि ज्यांना फायदा होऊ शकतो अशांकडे पुरावे आहेत, त्यांनी सरळसोटपणे ते प्रमाणपत्र घ्यायला सुरुवात करावी. हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर आत्ता आहे. एवढं मात्र न्यूज यात्रा आपल्याला सांगू शकते. अशाच वेगवेगळ्या विषयांवर न्यूज यात्रामध्ये आपण सतत चर्चा करणार आहोत, मुद्देसूद आपण चर्चा करणार आहोत आणि मुद्दा समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
काही आपल्याला संभ्रम असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्नही काही विचारू शकता. प्रश्न विचारा. पण प्रश्न विचारताना आपली खरोखर आपल्याला जी गरज आहे तेवढ्या पुरता प्रश्न विचारा. राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. त्यामुळे न्यूज यात्रामध्ये आपण संवादी भूमिका सुद्धा ठेवणार आहोत. त्यामुळे पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.